तर भांनो आज आलतो आपल्या खंडर गावामध्ये. हे पुरं खंडर झालं आणि या गड्ड्यामधून काय नेलं लोकांना काय सांगा, तुम्हाला सांगतोच पुढे काय आहे ते. तर जय हिंद जय महाराष्ट्र भांनो. तर आज चाललो आम्ही जुन्या गावात. येत्या 10 वर्ष झाले आपण ते गाव सोडलेलं आहे. चला मग तुम्हाला सांगतो कसं झालेलं आहे ते गाव. तर तुम्ही नक्की व्हिडिओ आपला आखरी लोक पाहून तुम्हाला सांगतो काय काय झालं माझ्यासोबत. तर भांनो गावात आलो, पण गावात इथल्या सुडबाबू झाल्या की काय सांगू तुम्हाला, झाले रस्ताने गावामध्ये. तर भांनो इकडे होतं मा घर, पण आता मा घरी जायला बी रस्ता राहिला नाही. इथलं काटून झालं भांनो. अठे तर मी तर म्हणतो जनावर राहत असतील, पाहू शकता तुम्ही किती काटून झालं ते. तर भांनो हा होता आपल्या नदीत जायचा रस्ता, पण हा रस्ताही पाहू शकता तुम्ही कसा व्हायलाय. तर भांनो या गावानं पाक असं जंगलाचं रूप धारण केलेलं आहे भांनो आता. कारण की 10 वर्ष झाले की या गावाला आम्ही सोडून गेलेलो आहे. कारण की आम्ही जिगाव प्रकल्पामध्ये बसलेलो होतो, म्हणून आमच्या गावाचा पहिलाच नंबर लागला होता जिगाव धरणामध्ये. भांनो तुम्हाला माहित असेल, ज्याचं कोणाचं बांधकाम चालू असेल त्याला माहितच असेल की इटाचे भाव किती वाढले. तर आपलं जुन्या गावात घर होतं, त्याच्या इटा काढून नेणं लावल्यामुळे भांनो हे घर बांधलेलं होतं 1985 मध्ये. नान करती काय यावाच लागतं, करा मग फॉलो. भांनो आम्हाला तर काही कामधंदाच नव्हता, म्हटलं चला आपल्या गावाचा आता आपण कोपरा कोपरा पाहूनच येऊ